डेंग्यूची साथ इकडे आहे, बाजूला दवाखाना आहे, परंतु येणारे लोक दवाखाना औषधासाठी येतात, परंतु ते औषध घेऊन त्यांना डेंग्यूच होतो। भरपूर लोक आजारी पडतात, अशा भरपूर तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। तर त्या हिशोबाने आम्ही भरपूर टायमापासून महानगरपालिकेच्या पाठी लागलो की इकडे स्वच्छता करून घ्या। इकडे स्वच्छता नसल्यामुळे लोक आजारी पडतात ना, डेंग्यूच्या आळी भेटलेले आहे ते डेंग्यू आणि हेच रोगराई पसरते पूर्ण एरियामध्ये एक तर स्लम एरिया आहे, जवळजवळ नाही म्हणजे तरी 5-6 हजारचा वस्ती ह्याचा एरिया आहे। कांदिवली पश्चिमेला इस्लाम कंपाऊंड, केडी कंपाऊंड आणि गांधीनगर विभागात सुरू केलेल्या कचरा वर्गीकरण केंद्राची दयनीय अवस्था झाली आहे। पर्यायी यातून होणाऱ्या दुर्गंधीमुळे व अस्वच्छतेमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे या कचरा वर्गीकरण केंद्राच्या अगदी बाजूलाच आपला दवाखाना आरोग्य केंद्र सुरू केलं गेलं आहे। या ठिकाणी केटी कंपाऊंड, गांधी कंपाऊंड आणि इस्लाम कंपाऊंड असं 3 ठिकाणचा परिचय आहे, परंतु वारंवार ज्या रस्त्याला सगळी जी दुर्गंधी आहे ती केवळ घनकचरा आणि हा सुका कचरा, ओरा कचऱ्याचं वर्गीकरण न करता प्रत्येक ठिकाणी टाकलेलं आहे। त्याच्यामुळे दुर्गंधी, वास आणि संपूर्ण मलेरिया, डेंग्यूची साथ इकडे आहे, बाजूला दवाखाना आहे, परंतु येणारे लोक दवाखाना औषधासाठी येतात, परंतु ते औषध घेऊन त्यांना डेंग्यूच होतो। कारण बाहेर पडल्यानंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव भरपूर आहे, तेव्हा अळ्या बिळ्या सगळ्या सापडतात, त्या घाणीकरण, पाण्याचं पूर्ण घाणीकरण आहे, त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो। तर कृपया आम्ही असं केलं आहे की हा तो जो घनकचरा, ओला कचरा अशी जी वर्गीकरणाची व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोडमळली आहे, परंतु ती पूर्ववत होण्यासाठी आम्ही हे ॲप्लिकेबल लोकांना सुसुविधा देण्याकरता आम्ही हे सगळं वर्गीकरण करण्याची मागणी केली आहे। म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलच्या बाजूला हे सर्व जो इकडचा कचरा आहे तो इकडे पडतो कचरा, आणि तो कचरा लवकर उचलला जात नाही। आता हे जे दत्तक वस्तीवाले आहे ते लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात, पण बरोबर साफसफाई करत नाही, जिकडे तिकडे पूर्ण रोडला कचरा वगैरे हे सर्व कचरा। आणि आता आम्ही हे सर्वे केला तर त्याच्यामध्ये आहे ना डेंग्यूच्या आळी भेटलेले आहे ते डेंग्यू आणि हेच रोगराई पसरते पूर्ण एरियामध्ये एक तर स्लम एरिया आहे, जवळजवळ नाही म्हणजे तरी 5-6 हजारचा वस्ती ह्याचा एरिया आहे एवढा मोठा, आणि इथे भरपूर एवढं त्रास होतं ना, लोकांना भरपूर त्रास होतं, पण लोक काय करणार, नाही इलाज BMCमध्ये कंप्लेंट करतात, BMCवाले काय करत नाही, काही नाही, BMCला येतात, बघतात, जातात वगैरे। ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाचं एक केंद्र आहे, त्या बाजूला एक जेओचं ऑफिस बनवलेलं आहे पोर्टाकेन म्हणून, त्या बाजूला एक दवाखाना पण आहे। भरपूर दिवस ह्या केंद्रामध्ये बाहेरून येऊन लोक कचरा टाकतात, भरपूर दुर्गंधीचं वातावरण इथे पसरलेलं आहे, आणि त्या दुर्गंधीच्या वातावरणामुळे लोकांच्या आरोग्यावरती परिणाम होतो आहे, भरपूर लोक आजारी पडतात, अशा भरपूर तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। तर त्या हिशोबाने आम्ही भरपूर टायमापासून महानगरपालिकेच्या पाठी लागलो की इकडे स्वच्छता करून घ्या। इकडे स्वच्छता नसल्यामुळे लोक आजारी पडत आहेत। आजच आम्ही सकाळी इथे फेरी मारल्यानंतर आज आम्हाला असं समजलं की तिकडे डेंग्यूच्या पण आळ्या आम्हाला भेटलेल्या आहेत। तर आमची विनंती अशी आहे महानगरपालिकेला की हा परिसर तुम्ही स्वच्छ करून घ्यावा आणि लोकांच्या जीवाशी जे तुम्ही खेळताय ते तुम्ही बंद करावं, कारण त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही महानगरपालिकेची असणार आहे, महानगरपालिका घनकचरा विभागाची असणार आहे। तर त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करतोय की हे तुम्ही लवकरात लवकर हे साफसफाई करून घ्या। कचरा वर्गीकरण केंद्रामुळे परिसरातील रहिवाशांनी प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्यात। दुर्गंधी इतकी आहे की माणूस 5-10 मिनिटं या ठिकाणी थांबू शकत नाही, त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन प्रशासनानं परिसर स्वच्छ करावा अशी माफक अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट।